सो जसं तुम्ही सांगितलं की 20 पैकी 1 व्यक्ती आत्महत्या करतोय. सो ही जी आकडेवारी आहे ही नोंद झालेली आहे, फक्त या व्यतिरिक्त आकडेवारी मोठी असू शकते. तर जसं आपण बोललोच आहे की मानसिक आजाराबद्दल खूप मोठ्या प्रमाणात स्टिग्मा आहे. ठीक आहे, खूप गैरसमजुती आहेत. त्यामुळे या विषयाबद्दल बोलणं किंवा ट्रीटमेंट घेणं हे सहजासहजी होत नाही. ठीक आहे, ह्या विषयाला टाळलं जातं किंवा त्याला इतकं महत्व दिलं जात नाही. तर मला हे सांगावंसं वाटतं मयुरी की ॲज पर मेंटल हेल्थ सर्वे 2014-16च्या सर्वेनुसार नियर अबाउट 85% ट्रीटमेंट गॅप आहे फॉर डिप्रेशन. ओके. सो ट्रीटमेंट गॅप म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल जसं की 100 लोक डिप्रेशननी ग्रस्त आहेत, तर फक्त 15 लोक ह्याच्यासाठी ट्रीटमेंट घेतात. 85% जी पॉप्युलेशन आहे ती ट्रीटमेंटच घेत नाही. सो हे म्हणजे इतकं ते गंभीर त्या आहे. आजारांना तसेच कंटिन्यू ठेवतात आणि त्याच्यावर काही म्हणजे Yes. 85% हा खूप मोठा आकडा आहे मोठा तसं आकडा. बघितलं तर. आणि याची अवेअरनेस कुठेतरी झाली पाहिजे समाजामध्ये, जनजागृती मानसिक आजारांसंदर्भात झाली पाहिजे असं मला पर्सनली तरी आता सध्या वाटतंय. आणि आपल्या या चर्चासत्राच्या माध्यमातून लोकांना सुद्धा हे कळावं की मानसिक आजार हा एक नॉर्मल आजारांसारखाच एक आजार आहे. जसं तुम्ही डायबिटीज मॅडमनी जसं सांगितलं आपल्याला की आपण जसं डायबिटीजवर ट्रीटमेंट घेतो किंवा इतर काही ज्या गोष्टी आहेत आपल्या शारीरिक आजार झाले त्यावर जसं आपण ट्रीटमेंट घेतो, तसं मानसिक आजारांवर सुद्धा ट्रीटमेंट अवेलेबल आहे. तर तुम्ही वेळीच त्या ट्रीटमेंट घेतल्या पाहिजेत आणि या आजारांना थोडंसं आपण दूर करू शकतो हा विचार सुद्धा केला पाहिजे. तर मॅम जसं तुम्ही सांगितलं की फक्त 15% लोक ट्रीटमेंट घेतात आणि 85% अनट्रीटेड राहतात. तर नेमके याच्या मागची कारण काय असू शकतात की लोक ट्रीटमेंट घ्यायलाच येत नाहीये? सर्वात महत्वाचं तर हे आहे की बऱ्याचदा लोकांना स्वतःला माहिती नसतं की त्यांना डिप्रेशन आहे. ओके. या आजाराला ओळखावं कसं, याची लक्षणं काय, ठीक आहे, हे बऱ्याचदा आपल्याला माहितीच नाहीये असं म्हणता येईल. आणि सेकंड कारण हे आहे की बऱ्याचदा ज्या व्यक्तीला डिप्रेशन आहे त्याला इन्साइट नाहीये. इन्साइट म्हणजे काय की त्याला स्वतःला नाही कळतंय, बट त्याला त्याची फॅमिली सांगती आहे किंवा आजूबाजूचे लोक सांगतायत की तुला ही लक्षणं दिसतात, बट तो ते मान्य करायला तयार नाहीये की मला अशा पद्धतीचा काही आजार आहे. आणि तिसरं जे महत्वाचं कारण आहे ऍक्सेसिबिलिटी, म्हणजे की ह्या आजारांसाठीची जी ऍक्सेसिबिलिटी आहे की हॉस्पिटल्स अवेलेबल असणं, मानसोपचार तज्ज्ञ अवेलेबल असणं किंवा मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स अवेलेबल असणं किंवा ते इझिली ऍक्सेसिबल आहेत. जसं हे म्हटलं जातं की मानसिक आरोग्य खूप महागडं ट्रीटमेंट आहे किंवा याच्यासाठी खूप जास्त प्रमाणात खर्च लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे हा जो ट्रीटमेंट गॅप आहे तो त्याचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसतं आहे. आणि मला अजून एक विचारायचं होतं की तुम्हाला 5 वर्षाचा या क्षेत्रामध्ये अनुभव आहे, तर एकंदरीत आपल्या आजूबाजूच्या समाजाचा डिप्रेशनकडे बघण्याचा कसा दृष्टिकोन आहे? म्हणजे खरंच ते तेवढ्या गांभीर्याने या गोष्टीकडे बघतात का? आणि ट्रीटमेंट घेण्यासाठी जे काही रुग्ण असतात त्यांना प्रोत्साहन देतात का असंच मी म्हणलं जातं. कारण कारण ते इझी नाहीये लोकांसाठी एक्सेप्ट करणं की आपल्या घरातल्या एखाद्या पर्सनला मानसिक आजार झालेला आहे. मानसिक आजार म्हटल्यानंतर कुठेतरी घरच्या लोकांना असं वाटते की आता हा वेडा झालाय, वेडसर आहे हा, आणि याला त्याचं स्वतःच काही करता येत नाहीये. तर असा लोकांचा दृष्टिकोन असतो. तर तुमचं याच्यावर काय मत आहे? बऱ्याचदा असं होतं की जे युथ आहेत किंवा टीनेजर्स आहेत त्यांना बऱ्यापैकी या गोष्टींबद्दल माहिती आहे, मग त्याच्यामध्ये सोशल मीडिया ही कुठेतरी आहे. ठीक आहे, तर ज्यावेळी त्यांना असं वाटतं की त्यांना अशी लक्षणं आहेत तर त्यावेळी ते फर्स्ट जे स्टेप आहे ती घरच्यांपर्यंत पोहोचते की ते घरच्यांना सांगतात की मला अशी लक्षणं जाणवत आहेत, कदाचित हे डिप्रेशन असू शकतं किंवा मग आपल्याला मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सला भेटलं पाहिजे. सो घरच्यांकडनं जो येणारा अप्रोच आहे की तुला काही झालेलं नाहीये, तू कुठेतरी फिरून ये, जसं तुम्ही मागे म्हणालात, किंवा तू कुठली तरी पुस्तकं वाच किंवा तू मित्रांसोबत थोडा वेळ भेटून ये आणि मग तू ठीक होशील, अशा पद्धतीची उत्तरं मिळतात आणि तीच सोसायटीकडून सुद्धा मिळतात. सो याच्या मागची जी कारणं आहेत तो आहे स्टिग्मा. जसं मी पूर्वी पण बोलले की मानसिक आरोग्याला बघताना आपण खूप चुकीच्या पद्धतीने बघतो की जग काय म्हणेल, लोक काय म्हणतील, किंवा कुणाला कळालं तर काय वाटेल की याला मानसिक आजाराची
ट्रीटमेंट सुरू आहे किंवा हा सायकॅट्रिस्ट कडे जातो, मग कम्युनिटी कसं जज करेल, की त्यांचे मित्र काय म्हणतील, रिलेटिव्ह काय म्हणतील, ह्या भीतीपोटी आपण त्या ट्रीटमेंट पर्यंत त्यांना पोहोचू देत नाही. किंवा हे पण आपण बऱ्याचदा बघितलं असेल की बऱ्याच फॅमिलीमध्ये मेंटल इलनेसचा एखादा तरी पेशंट असतो, मग सतत त्या पेशंटला लपवून ठेवलं जाणं किंवा सगळ्यांमध्ये भेटू न देणं किंवा त्याला समारंभांना घेऊन न जाणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. कारण त्यांना कुठेतरी ते कमीपणाची भावना वाटते किंवा ह्या विषयाबद्दल बोलणं किंवा सांगणं त्यांना कुठेतरी आपला स्टेटस आपण कमी करतोय ही भावना येणे, हे त्यामागचं एक मेजर रिझन आहे. मला एक उदाहरण सांगावंसं वाटतं. एक पेशंट होता ज्याला क्लिनिकल डिप्रेशन डायग्नोज केलं गेलं होतं, जो की IT मध्ये होता आणि तो पुण्यात काम करायचा. ज्यावेळी तो काही दिवसांसाठी त्याच्या घरी गेला आणि त्यांनी सांगितलं की मला डिप्रेशनची ट्रीटमेंट चालू आहे, घरच्यांनी सांगितलं की ट्रीटमेंट लगेच बंद करायची. आणि ह्या मागचं जे कारण होतं की तुला लग्नासाठी स्थळं बघायची आहेत किंवा तुझं लग्न करायचंय, आणि जर हे पुढे कळालं तू डिप्रेशनची ट्रीटमेंट घेतोय, गोळ्या घेतोय. मानसिक आजारांवरच्या गोळी घेणं म्हणजे लोकांना ते खूप वेगळ्या पद्धतीने लोक घेतात की हा वेडा झालाय, बरोबर, आणि याला आयुष्यभरच या गोळ्या घ्याव्या लागतील. आणि बऱ्याच वेळा असे पण मिथ्स बघायला मिळतात की समोरच्या पिढीमध्ये पण कदाचित ते ट्रान्सफर होतील, म्हणजे पुढे चालून जे काय त्यांचं अपत्य असेल तर ते पण कुठेतरी मेंटली वीक असेल किंवा व्हॉट एव्हर, ते काही पण नाही का मानसिक आजाराशी जोडतात लोक त्या गोष्टींना, ते तर आहेच. म्हणजे जसं त्याची ट्रीटमेंट तिथे थांबवली गेली आणि त्याचं डिप्रेशन खूप जास्त प्रमाणात वाढलं, म्हणजे त्याला सिव्हिअर डिप्रेशन मध्ये तो गेला आणि सुसायडल आयडिएशन आणि ह्या सर्व गोष्टी होत्या. सो याच्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो नक्कीच खूप नेगेटिव्ह आहे. खूप गैरसमजुती आहेत, खूप मिथ्स आहेत की ज्याच्यावरती गरजेचं आहे कम्युनिटी अवेअरनेस होणं, या विषयांवर खुलून बोलणं, त्यासाठी उपचार घेणं फार महत्वाचं आहे. जसं तुम्ही सांगितलं की IT मधल्या एका मुलाचं तुम्ही उदाहरण दिलं, पण हे IT व्यतिरिक्त पण इतर सुद्धा क्षेत्रामध्ये तेवढंच पसरलेलं आहे डिप्रेशनचं प्रमाण, जेवढं की आपण म्हणतो की ज्यांना खूप मेंटली ताणतणाव आहे अशा क्षेत्रामध्ये जे काम करतात, पण जे शारीरिक श्रम सुद्धा करतात त्यांच्यामध्ये पण आजकाल डिप्रेशन आणि ह्या गोष्टी बघायला तर मिळतातच. गव्हर्नमेंट याबाबत काही अवेअरनेस प्रोग्राम वगैरे राबवते का? तितका ऍक्टिव्हली आपलं सिस्टम काम करतं का? कारण कुठेतरी आपल्याला सरकारची किंवा आपल्या गव्हर्नमेंटची मदत तर घ्यावीच लागते, जर का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डिप्रेशनचं प्रमाण आहे आणि फक्त 15%च लोक उपचार घेत आहेत यावर. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? नक्कीच मयुरी, ही काळाची गरज असणारा विषय आहे आणि त्याच्यावर तितकं गांभीर्याने काम करणं गरजेचं आहे. सो मला हे सांगावंसं वाटतं की नॅशनल हेल्थ मिशन म्हणजे NMHP ज्याला आपण म्हणतो, त्या अंतर्गत आपण स्पेशली मेंटल हेल्थसाठी खूप मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. स्पेशली महाराष्ट्र कॉन्टेक्सनी जर आपण बघतोय तर DMHP म्हणजे डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्राम अंतर्गत आपण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जी मेंटल हेल्थ युनिट आहे ते आपण इस्टॅब्लिश करतो आहे. मेंटल हेल्थ युनिट म्हणजे ज्यामध्ये सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिक सोशल वर्कर, सायकॅट्रिक नर्स आणि काउन्सिलर या प्रत्येक युनिटची म्हणजे या टीम कंपल्सरी असणं एक जिल्ह्याच्या ठिकाणी हे गरजेचं आहे. हे कंपल्शन आपण केलं आहे. सो DMHP आणि NMHPचा जो मुख्य उद्देश आहे की ग्रासरूट पर्यंत पोहोचणं, जे ट्रीटमेंट घ्यायला पुढे नाही येऊ शकत त्या प्रत्येकापर्यंत पोहोचून त्यांना ट्रीटमेंट देणं, मानसिक आरोग्याबद्दलचा जो स्टिग्मा आहे त्याला कमी करणं, ही मुख्य ऑब्जेक्टिव्ह ठेवून DMHP आणि NMHP काम करत आहेत. पण मला कुठेतरी असं म्हणावं वाटतं या पॉडकास्टच्या माध्यमातून की कुठेतरी आपल्या जी आरोग्य व्यवस्था आहे आपली बनलेली, तर कुठेतरी ती वीक आहे. म्हणजे जर का एवढे मानसिक आरोग्याने ग्रसित लोक आहेत आणि आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू नाही शकत. तुम्ही सांगितलं की तुम्ही काय काय सांगितलं की ते प्रोग्राम्स वगैरे राबवले जातात, पण जर एवढा आकडा असेल तर कुठेतरी विचार केला पाहिजे की ते प्रोग्राम्स खरंच तितक्या डेप्थ पर्यंत जाऊन किंवा तितक्या लहानातल्या लहान म्हणजे नाही का गावाखेड्यापर्यंत जाऊन हे काम करतं नाही करत, याच्यावर पण थोडं आपल्या गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून ज्या कोणाला मानसिक आजार झालेला आहे त्यांच्यापर्यंत ट्रीटमेंट म्हणावं किंवा जे गव्हर्नमेंट प्रोग्राम राबवत आहेत तर ते पोहोचतील. मी म्हणजे ही गोष्ट मान्य करते की जो हा विषय आहे मानसिक आजाराचा किंवा मानसिक आरोग्य, यावरती लक्ष देणं फार गरजेचं आहे. आरोग्य विभागाने याच्यावरती अजून काम करणं नक्कीच गरजेचं आहे. त्याचसोबत आपल्या सोसायटीने याच्यावर काम करणं फार गरजेचं. तेवढं ऍक्टिव्हली काम केलं जातं का म्हणजे हे जे प्रोग्राम्स आहे या अंतर्गत? नक्कीच मयुरी, म्हणजे प्रोग्राम्स बनवले
त्या उद्देशाने आहेत. पण हे काम व्हायला कुठेतरी वेळ लागेल. पण त्याचसोबत मला महत्वाचं वाटतं की याच्यामध्ये आपल्या कम्युनिटीजचा रोलही फार महत्वाचा आहे. स्पेशली मेंटल हेल्थच्या कॉन्टेक्स्टनी जेव्हा आपण गोष्टी बघतो आहे तर याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आपल्या प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचा दृष्टिकोन हा निगेटिव्ह आहे. सो त्याला कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. ज्याच पद्धतीने आरोग्य विभाग काम करत आहे किंवा आपली हेल्थ मिनिस्ट्री काम करते त्यासोबत एक कम्युनिटीचा समाजाचा भाग म्हणून प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी बनते की त्याला आपण तितकं गांभीर्याने बघावं किंवा त्यासाठी योग्य ते पाऊल उचलावं हे प्रत्येकाचं काम बनतं. हो, बरोबर बरोबर. तर मॅम तुमचं खूप खूप मनापासून आभार. तुम्ही आम्हाला म्हणजे डिप्रेशन म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती असू शकतात, आपण केव्हा मेडिकल हेल्प घेतली पाहिजे, अशा बऱ्याच प्रश्नांची तुम्ही उत्तरं आम्हाला दिली आणि नेमकं गव्हर्नमेंट यासाठी कोणकोणते प्रोग्राम्स राबवते याबद्दल सुद्धा तुम्ही आम्हाला खूप छान प्रकारे माहिती दिली. तर मी या पॉडकास्टच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करते की ज्याला कोणाला मानसिक आजार किंवा घरातल्या कोणाला जर तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना मानसिक आजार असला तर त्याला टाळाटाळ तुम्ही करू नका आणि मेडिकल हेल्प नक्की घ्या.